एका गावात एक खोडकर मुलगा राहत होता. त्याचे नाव धोंडू होते. तो रोज डोंगरावर मेंढ्या चारायला जायचा. दिवसभर मेंढ्यांसोबत बसून त्याला खूप कंटाळा यायचा. एके दिवशी त्याला एक खोडकर कल्पना सुचली. तो अचानक मोठ्याने ओरडू लागला, वाचवा ओ वाचवा, कोल्हा आला रे आला. धोंडूचा आवाज ऐकून गावकरी काठ्या घेऊन धावत आले आणि कोल्ह्याला हाकलून लावण्यासाठी त्याच्यासोबत धावू लागले. पण तिथे कोल्हा नव्हताच हे पाहून धोंडू मात्र मोठ्याने हसू लागला. काही दिवसांनी खरोखरच एक कोल्हा तिथे आला. धोंडू झाडावर बसला होता. कोल्हा हळूहळू मेंढ्यांकडे जाऊ लागला. ते पाहून धोंडू घाबरला. घाबरून धोंडू पुन्हा ओरडू लागला, वाचवा ओ वाचवा, कोल्हा आला रे आला. पण गावकऱ्यांना वाटलं की धोंडू पुन्हा खोटं बोलतोय, म्हणून कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही. कोल्ह्याने मेंढ्यांवर हल्ला केला आणि धोंडूला आपली चूक समजली. म्हणूनच म्हणतात, खोटं बोलणाऱ्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही.